हेलो फ्रेंड्स, वेलकम टू युनाइट अकॅडमी। सो आजचा जो द हिंदू न्यूजपेपर आहे 8 ऑगस्ट 2025 या न्यूजपेपरमध्ये कोणत्या कोणत्या बातम्या तुम्हाला वाचल्या पाहिजे तुमच्या यूपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हच्या तयारीसाठी त्याची एक ब्रीफ चर्चा आजच्या या आपल्या सेशनमध्ये आपण करणार आहोत। सो माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो। आजच्या द हिंदू मधल्या या मी ज्या बातम्या तुम्हाला सांगतोय त्या बातम्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पद्धतीने, का कारण तुमचे सिलेबस पॉइंट पण मी तिथे मेन्शन केलेले आहेत किंवा कोणत्या सिलेबस मध्ये ती बातमी तुम्हाला काउंट करता येऊ शकेल त्या पद्धतीने तुम्हाला तो पूर्ण पोर्शन बघायचा आहे। 8 ऑगस्ट 2025 आजचा द हिंदू न्यूजपेपर जो पेपर आपण टार्गेट करतोय तो आहे द हिंदू न्यूजपेपर आणि यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बातम्या आपल्याला दिसतात महत्त्वाच्या, तर त्यामध्ये पहिल्या पानावरती जर आपण बघितलं तर आपल्याला FTA जो आहे म्हणजे US इंडिया ट्रेड डील आणि त्याच्यावरून सगळ्या ज्या गोष्टी मागच्या काही दिवसांमध्ये सुरू आहेत, तर पुन्हा जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे किंवा वेलफेअर ऑफ फार्मर्स हायेस्ट प्रायोरिटी सेज मोदी अमिड FTA निगोसिएशन्स विथ USA। ठीक आहे, आमचं स्टँड क्लिअर आहे, शेतकऱ्यांचं जे हित आहे ते आमची सगळ्यात जास्त प्रायोरिटी आहे। ठीक आहे, GS2IR मध्ये या बातमीला आपल्याला काउंट करता येईल, त्यामध्ये अजून पण वेगवेगळे मुद्दे सांगितलेले आहेत ते तुम्ही त्या बातमीमध्ये पहिल्याच पानावरती ती बातमी आहे तिथून बघू शकता। दुसऱ्या नंबरवरती पंजाब गव्हर्नमेंटनी एक लँड पूलिंग पॉलिसी आणलेली होती आणि मग त्या पॉलिसीला तिथल्या हायकोर्टाने काय केलेलं आहे तर स्टे आणलेला आहे। ठीक आहे, सो तिथे इश्यूज त्या बातमीमध्ये सांगितलेले आहेत किंवा नेमकं काय प्रॉब्लेम आहे, लँड ॲक्विजिशन रिलेटेड काय काय प्रोसिजर राहते त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे मेन्शन केलेल्या आहेत। त्यामुळे ही बातमी तुम्ही त्या पद्धतीने वाचायची। GS पेपर 3 लँड रिफॉर्म्स यामध्ये तुम्हाला ही बातमी काउंट करता येऊ शकेल। सो हायकोर्ट पॉजेस पंजाब लँड पूलिंग पॉलिसी गव्हर्नमेंट टू फाईल रिप्लाय विदिन 4 वीक्स अशी पूर्ण ती बातमी। दुसऱ्या पानावरती स्टेट लेवलची बातमी पण लँड रिफॉर्म्स मध्ये आपल्याला त्याला एक एक्झाम्पल म्हणून चांगलं बघता येऊ शकेल। नंतर पान नंबर 3 वरती आपण आलो, पुन्हा स्टेट लेवलची बातमी आहे पण इंडियन सोसायटी मधल्या सोशल इश्यूजला डील करणारी बातमी आहे। सो इथे काय दिलेलं बघा, कर्नाटका कॅबिनेट अप्रूव्ह देवदासी रिहॅबिलिटेशन बिल। हळूहळू ही जी प्रथा आहे याला संपवण्यासाठी एक प्रकारे हे सगळे लेजिस्लेटिव्ह मेजर्स घेतले जातात। सो देवदासी रिहॅबिलिटेशन बिल कोणत्या राज्यांनी रिसेंटली अप्रूव्ह केलं? कर्नाटकाने हे रिसेंटली अप्रूव्ह केलं। GS पेपर 1 इंडियन सोसायटी मध्ये ह्याला मोजता येईल आपल्याला, कधी कधी प्रिलिम्स मध्ये पण राज्यसेवेला असे प्रश्न येऊ शकतात करंट मधून। पान नंबर 4 वरती आपण आलो, पान नंबर 4 मध्ये पुन्हा जे जस्टिस वर्मा यांच्याबद्दल जे इम्पिचमेंट प्रोसिजर जी सध्या पूर्ण सुरू आहे, सो त्या रिलेटेड अजून एक इथे बातमी आलेली आहे किंवा सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे तर जे जस्टिस वर्मा आहेत त्यांनी चॅलेंज केलेलं होतं की तुम्ही इन हाऊस इन्क्वायरी जे आहे, इन हाऊस इन्क्वायरी या इन्क्वायरीला करण्याची काय गरज आहे। सो थोडक्यात ते त्याच्या नेसेसिटी बद्दल बोलतात आणि त्यांचं म्हणणं आहे की पार्लमेंटमध्ये पूर्ण प्रोसिजर होणार आहे, तो इन दॅट केस दिस इज नॉट रिक्वायर्ड। पण आता सुप्रीम कोर्टाने काय म्हणलेलं आहे किंवा असं नाही आहे किंवा इन हाऊस इन्क्वायरी प्रोसिजर जी झालेली आहे, जे जस्टिस खन्ना यांनी जे इन्क्वायरी करून घेतली होती त्याला लीगल सँक्शन आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे। सो ही त्याबद्दलची बातमी आहे। सुप्रीम कोर्ट डिसमिसेस हायकोर्ट जज चॅलेंज होल्ड्स दॅट इन हाऊस इन्क्वायरी प्रोसिजर हॅज लीगल सँक्शन। हे GS पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पुन्हा तो मुद्दाच पूर्ण आपण म्हणतोय त्यामधली ही अजून एक बातमी आहे ती आपल्याला तिथे बघता येऊ शकेल। त्यानंतर पान नंबर 5 वरती या, आता पुढच्या महिन्यामध्ये आय थिंक 9 सप्टेंबरला इलेक्शन्सची डेट आहे, तर मग आता इलेक्शन कमिशननी इलेक्शन्सला नोटिफाय केलेलं आहे, व्हाईस प्रेसिडेंटचे जे इलेक्शन्स आहेत। सो इलेक्शन कमिशन नोटिफाइज VP पोल्स ऑगस्ट 21 इज लास्ट डेट फॉर फाइलिंग द नॉमिनेशन। ठीक आहे, आणि मग त्या पद्धतीने आता सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, याला एक अपडेट म्हणून ह्या बातमीला तुम्ही बघू शकता। नंतर पुढे या पान नंबर 6 वरती, पान नंबर 6 पुन्हा डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगलनी जे उत्तर काशी फ्लॅश फ्लड जे झालेले त्यावरची बातमी आहे किंवा नेमकं कारण काय ते अजून समजत नाहीये। सो त्यावरची ही पूर्ण बातमी आहे, अनसर्टेनिटी प्रिव्हेल्स ओव्हर द कॉज ऑफ उत्तर काशी फ्लॅश फ्लड। ठीक आहे, तर मग काय काय अप्रोच राहतात त्यामध्ये, काय काय सध्या वेगवेगळे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज करतायत यामध्ये, त्या सगळ्या गोष्टी डिझास्टर मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला बघणं गरजेचं आहे। नंतर पुढे पान नंबर 6 वरती
अजून एक छोटीशी बातमी आहे जी आपल्याला जीएस पेपर 2 मध्ये सिटिझनशिपचा जो मुद्दा आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या अँगलनीही बघता येईल. जो सिटिझनशिप ऍक्ट आहे 1955 चा त्याचं पण मेन्शन त्या बातमीमध्ये पण होतो. ऍक्च्युअली काय तर पाकिस्तान मधले एक डॉक्टर आहे त्यांना इंडियन सिटिझनशिप मिळालेली आहे. आफ्टर बीइंग स्टेटलेस पाकिस्तान डॉक्टर गेट्स सिटिझनशिप. ठीक आहे. सो ही बातमी जीएस पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला एक एक्झाम्पल म्हणून वापरता येऊ शकेल आणि त्यासोबतच कॉन्स्टिट्यूशन मध्ये सिटिझनशिप बद्दल काय काय प्रोव्हिजन दिलेले आहेत ते पण त्या अनुषंगाने बघून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पान नंबर 7 वरती आपण आलो तर आपल्याला एक भली मोठी बातमी सायन्स पेज वरती बघायला मिळते. हाऊ ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन इज फ्युएलिंग क्रॉनिक इलनेसेस. दूषित पाण्यामुळे कसे आजार वाढतात त्यावरची ही बातमी आहे. जीएस पेपर थ्रू एन्व्हायरमेंटल पोल्युशन मध्ये आपल्याला ही बातमी तिथे काउंट करता येऊ शकेल. अत्यंत महत्वाची आहे. टायटल साधं वाटते की दूषित पाण्यामुळे आजार होतो पण बरेच टेक्निकल सगळे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते पण त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे हे वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच पानावरती अजून एक हेमोफिलिया वरती एक बातमी आलेली आहे. हेमोफिलिया इथे काय म्हणतात, अंडरस्टँडिंग प्रोफिलॅक्सिस द गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट इन हेमोफिलिया केअर. मग हेमोफिलिया हा जो आजार आहे अगेन हा आजार बेसिकली आपण म्हणतो की ब्लड क्लॉटिंग रिलेटेड आजार आहे. तर मग या आजारासाठी नेमकं काय सोल्युशन असलं पाहिजे त्याबद्दल इथे ते बोलतायत. आणि प्रोफिलॅक्सिस म्हणल्यावरती काय एक प्रकारचं तो प्रिव्हेंटिव्ह मेथड त्याला म्हटलं जाऊ शकेल. प्रिव्हेंशन त्या आजाराला प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय करता येईल. सो त्यामध्ये मग त्या हेमोफिलियाच्या ट्रीटमेंट बद्दल ते बोलतायत. आणि जीएस पेपर 2 हेल्थ या अँगलनी ही बातमी यासाठी महत्वाची राहील कारण यामध्ये काही भारतामध्ये हेमोफिलिया रिलेटेड काय काय सिच्युएशन आहे ते पण यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ती बातमी हेल्थच्या अँगलनी आपल्याला मेन्समध्ये कामात येऊ शकेल. प्रिलिम्समध्ये हेमोफिलिया बद्दल काही ना काहीतरी विचारलं जाऊ शकते. बातमी येऊ न येऊ तरी विचारलं जाऊ शकते. सो प्रिलिम्स बद्दल त्या हेमोफिलिया आपल्याला वाचून ठेवायचं आहेच. नंतर पान नंबर 8 एडिटोरियल पेजला आल्यावरती आपल्याला इंडिया आणि फिलिपाईन्स यांच्यामधल्या बायलॅटरल रिलेशन रिलेटेड ही एक ओपिनियन कॉलम बघायला मिळतो. सो मेंडिंग टाईज इंडिया अँड फिलिपाईन्स आर शोईंग इंटेंट इन इम्प्रूव्हिंग देअर रिलेशन्स. सो ही जी बातमी आहे जीएस पेपर 2 इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये आपल्याला ही बातमी काउंट करता येईल इंडिया फिलिपाईन्स यांच्या रिलेशन्सशी रिलेटेड. नंतर आपण पान नंबर 8 वरती जर बघितलं तर जे आयसीजेनी क्लायमेट ऍक्शन रिलेटेड रिसेंटली जे हिअरिंग केल्या होत्या त्याचं पुन्हा एकदा इथे एडिटोरियल आलेलं आहे. ते पण एक चांगलं आर्टिकल आहे. वर्ल्ड कोर्ट म्हणजेच आयसीजे ते म्हणतात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. वर्ल्ड कोस्ट ऍडवायझरी ओपिनियन बूस्ट क्लायमेट ऍक्शन. म्हणजे कसं त्या ऍडवायझरी ओपिनियनमुळं एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट त्याचे काय काय राहिलेले आहेत आयसीजेच्या त्या ओपिनियनचे. सो त्याबद्दल इथे डिस्कशन केलं जाते. जीएस पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये आपल्याला ग्लोबल डेव्हलपमेंट्स मध्ये हा मुद्दा काउंट करता येऊ शकेल. नंतर पान नंबर 10 वरती या. पान नंबर 10 पूर्ण इंडियन इकॉनॉमी रिलेटेड इकॉनॉमी नोट्स असं ते टायटलच असते त्याचं. सो इज द इंडियन इकॉनॉमी परफेक्टली बॅलन्स्ड. म्हणजे सध्या सिच्युएशन काय आहे, मग ते गोल्डीलॉक मुवमेंट म्हणजे नेमकं काय असते, या सगळ्या गोष्टींची चर्चा या बातमीमध्ये होते. सो इंडियन इकॉनॉमी रिलेटेड आपल्याला जीएस पेपर थ्रू मध्ये ही बातमी बघता येईल. जीएस पेपर 3 मध्ये इंडियन इकॉनॉमीची सध्या सिच्युएशन काय आहे त्या पद्धतीने मेन्समध्ये कामात येऊ शकेल. त्यासोबतच काही ज्या इकॉनॉमीच्या कॉन्सेप्ट आहेत प्रिलिम्स मध्ये पण आपल्याला विचारल्या जातात त्या पद्धतीने पण ही बातमी आपल्याला काउंट करता येऊ शकेल. नंतर पान नंबर 14 वरती आपण आलो तर एक कन्सर्निंग आपल्याला पुन्हा एक बातमी बघायला मिळते अबाउट ग्रेट बॅरियर रीफ. ऑलरेडी बरेचसे ब्लीचिंग इव्हेंट तिथे होत आहेत आणि त्यामध्ये अजून एक बातमी काय येते की ग्रेट बॅरियर रीफ जे आहे कुठे आहे, ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात मोठं जे कोरल रीफ आहे. सो ग्रेट बॅरियर रीफ रेकॉर्ड लार्जेस्ट अॅन्युअल कोरल लॉस इन 4 डिकेड. मागच्या 40 वर्षामध्ये एवढं कोरल ब्लीचिंग नाही झालं तेवढं इथे झालेलं आहे ग्रेट बॅरियर रीफ मध्ये. सो जीएस पेपर 3 मध्ये एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये कन्सर्न्स मध्ये आपल्याला हा एक मुद्दा पुन्हा एकदा जोडता येऊ शकेल. तसं आधीपासूनच हे कन्सर्निंगच आहे हा जो पार्ट आहे. बट स्टील अजून एक बातमी त्यामध्ये आलेली आहे आणि प्रिलिम्स मध्ये आपल्याला कोरल्स बद्दल काही ना काहीतरी तसाही प्रश्न एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. इन दी एंड पेज नंबर 15 वरती आपल्याला अजून एक बातमी इथे दिसते किंवा पॅसिफिक आयलँड मायक्रो स्टेट दॅट इज नथिंग बट नाउरू हा जो देश आहे नकाशावरती बघून ठेवा. आता
यांनी काय केलेलं आहे ते म्हणले की आम्ही आमचे पासपोर्ट सेल करतोय आणि त्याने जो पैसा जमा होणार आहे पासपोर्ट सेल करून तो पैसा आम्ही क्लायमेट ॲक्शनसाठी तिथे फंड म्हणून देणार आहोत. आणि मग त्या पासपोर्टमध्ये ते म्हणतात किंवा जवळपास 80 देशांमध्ये विजा फ्री एंट्री तुम्हाला होऊ शकेल बाय युझिंग दी पासपोर्ट ऑफ नवरू. ठीक आहे. सो त्याच्यामधून जो पैसा येणार आहे they are simply saying that billions of dollars will be collected आणि तो पैसा जो आहे तो आम्ही क्लायमेट ॲक्शनला फंड करण्यासाठी वापरू. आणि मग प्रिलिम्स मध्ये नवरू बद्दल या प्रकारच्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात किंवा असा कोणता देश आहे ज्याने पासपोर्ट सेल करून या प्रकारचे क्लायमेट फंडिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो नवरू नावाचा तो देश आहे. ठीक आहे. सो हे मुद्दे आपल्याला इथे बघायला मिळतात. आता तुम्ही UPSC MPSC ची तयारी करताय बट काही तुमच्या कॉन्टॅक्ट मधले पण लोक राहू शकतात की जे बाकी गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतात. ठीक आहे. सो त्या वेगवेगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी आपल्याकडे हे सगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. म्हणजे TET टेट असेल, शिक्षक भरती असेल, त्यानंतर सरळ सेवा भरती असेल, इंजिनिअरिंग वाल्या ज्या परीक्षा राहतात, नंतर पोलीस भरती, कृषी भरती, महानगरपालिका भरती आहे, नंतर तलाठी भरती असेल, महिला बाल विकास, त्यानंतर SSC, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी आपल्या या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती करून घेतली जाते. रिसेंटली आपण MBA एक्झाम्स मध्ये पण आपला प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. बँकिंग इन्शुरन्स मध्ये पण आपला प्लॅटफॉर्म आहे. इग्नाइट पाठशाला नावाचं आपलं एक वेगळं YouTube चॅनल पण आहे. त्याच्यावरती आपण नवोदय परीक्षांबद्दलच्या अपडेट्स प्रोव्हाइड करतो. याचे देखील वेगवेगळे कोर्सेस आपण चालवतो. त्यानंतर इग्नाइट लॉ नावाचं वेगळं YouTube चॅनल आहे. त्यावरती लॉ रिलेटेड एक्झाम्सच्या तयारीबद्दल गायडन्स केलं जाते. सो या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सची माहिती जी आहे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे असणार आहेत त्यांना नक्की द्या जे या परीक्षांची तयारी करतायत. बाकी आत्तापर्यंत आपण हा जो पार्ट बघितला दिस इज दी टुडेज द हिंदू न्यूजपेपर आणि या सगळ्या बातम्या आपल्याला आजच्या न्यूजपेपरमध्ये महत्त्वाच्या अशा बातम्या आहेत. त्यामुळे नक्की वाचायच्या, त्या सिलेबस पॉइंटच्या अंडर त्याला वाचायचंय जेणेकरून तुम्हाला त्या बातम्यांचा कॉन्टेक्स्ट डेली बेसिसवरती क्लिअर होत जाणार. ठीक आहे. सो आपले जे काही डिस्कशन होत राहतात याबद्दलचे जे नोट्स असतील, मटेरियल असेल किंवा ज्या नवीन परीक्षांबद्दलच्या अपडेट्स आहेत त्या आपल्या इग्नाइट UPSC MPSC या टेलिग्राम चॅनलवरती आपण शेअर करत राहतो. त्यामुळे हे चॅनल एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेवा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते दिलेलं आहे, त्याचं जे लिंक आहे तिथून त्याला जॉईन करून घ्या. इंस्टाग्रामची पण लिंक असेल बघा तिथं, ते पण जॉईन करून ठेवा. तिथे पण आपण वेगवेगळे अपडेट देत राहतो. YouTube चॅनलला सबस्क्राइब केलंच असेल तुम्ही, नसेल केलं तर नक्की करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच त्याची अपडेट तिथे येऊन जाईल. खाली नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही अजून माहितीसाठी कॉल करू शकता. काही क्वेरीज असतील तुमच्या तिथे कॉल करू शकता. खाली स्क्रोल पण होत आहेत नंबर, तिथूनही तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. चालेल मग तर आता आपण इथे थांबू. आपण उद्या पुन्हा भेटू आणि उद्याचा द हिंदू पेपर नेमका बघू आपण काय काय बातम्या त्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.